मनसेतर्फे भाजपाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे। अटल बिहारी वाजपेयींना अभिवादन केलं। अभिवादन करत भाजप नेत्यांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना यावेळी मनसेकडून करण्यात आली आहे। मनसेतर्फे भाजपाच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। अटल बिहारी वाजपेयींना अभिवादन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय भाजपचं आंदोलन आणि या आंदोलनाला आता मनसेतर्फे प्रत्युत्तर देण्यात आले। अटल बिहारी वाजपेयींना अभिवादन करत या ठिकाणी भाजप नेत्यांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करण्यात आली। पण त्याच्या आधी मी तुम्हाला इथे एक दृश्य दाखवीन। नीलम, किशोरी पेडणेकर ज्या आहेत त्या मनसेच्या कार्यालयाजवळ पोहोचलेल्या आहेत, मनसेच्या शाखेजवळ पोहोचलेल्या आहेत। खरं तर इथे संदीप देशपांडे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी शाखा नंबर 191 जी दादरला आहे तिथे अटल बिहारींचा फोटो स्क्रीनवर लावला आणि त्यानंतर अटल बिहारींना त्यांनी श्रद्धांजली अर्पण करत अभिवादन करत त्यांना नेत्यांना जे भाजपचे नेते त्यांना सुबुद्धी द्या असं सांगितलं। आणि त्यानंतर आता इथे किशोरी पेडणेकर जे आहेत त्या आलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे आता सध्या जर आपण दृश्यांमधनं बघतोय तर किशोरी पेडणेकर आणि संदीप देशपांडे यांची काही चर्चा देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। जो फोटो अटल बिहारींचा लावला होता त्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं, त्यात ते लावताना किंवा त्याला अभिवादन करताना ते म्हणाले की भाजपच्या नेत्यांना देखील सुबुद्धी द्या, कारण अटल बिहारी वाजपेयी हे अत्यंत सुसंस्कृत असे व्यक्ती होते आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे जे नेते आहेत ते भाजपला लाभलेले होते, जसं की प्रमोद महाजन असतील, अडवाणी असतील, सुषमा स्वराज असतील, यांसारखे मोठे मोठे नेते भाजपला लाभले। मात्र भाजपचे आताचे नेते काय करतायत याचं त्यांनी त्यांचं पाहणी स्वतःमध्ये करावी अशा पद्धतीचं वक्तव्य देखील संदीप देशपांडे यांनी केलेलं पाहायला मिळते। आता या क्षणी आपण जर बघतोय तर किशोरी पेडणेकर आणि भाजपच्या यावेळेस आता संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करा। संदीप देशपांडे या ठिकाणी उपस्थित आहेत। संदीप देशपांडे यांच्याशी आपण आधी संवाद साधलेला आहे, पण किशोरीताई नुकत्याच इथे दाखल झालेल्या आहेत। किशोरीताईंनी आपल्याला आधी सुबुद्धी द्या असं श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं। आपण बघतोय की आता त्यांनी अटल बिहारी यांच्या जे प्रतिमा आहे त्यांना हात जोडलेला आहे आणि हात जोडून त्या सुबुद्धी द्या असं सांगतायत। आपण बघूया की किशोरीताई इकडे आहेत। एकंदरीत जर बघितलं तर संदीप आपण या ठिकाणी पाहतोय किशोरी पेडणेकर आणि संदीप देशपांडे या ठिकाणी उपस्थित। मनसेतर्फे भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। ओके ओके विचारा। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलंय। मला आठवतंय अटल बिहारी वाजपेयींच्या एका वाढदिवसाला मोहन रावलेंच्या माध्यमातून आम्ही दिल्लीमध्ये वाढदिवसाला सुद्धा गेलो होतो। या भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय सुसंस्कृत असं नेतृत्व ज्या या महाराष्ट्राने पाहिलं आणि त्यांचं एक वाक्य होतं की काही गोष्टी ज्या भ्रष्टाचाराच्या असतील किंवा कॅरेक्टरलेस तर चिमट्याने सुद्धा मी शिवणार नाही, असे सुसंस्कृत आणि महाराष्ट्राची हिंदुस्थानची इब्रत राखणारे अटल बिहारी वाजपेयी ज्या पद्धतीने काल पासून जे भारतीय जनता पार्टीचे काही कार्टे हे जे काही करतायत त्या ज्या ट्रेनमध्ये तो 19 वर्षाचा कॉलेज मुलगा आगे जाओ असं तुमच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मी ऐकलं।
आणि ते आगे जाओ म्हणण्यामुळे काही नतरष्ट लोकांनी त्याला मारहाण केली. ते त्याच्या जिव्हारी लागली, कारण लहान होता तो, त्याला कळेना हे नेमकं काय चाललंय, आणि त्याने घरी येऊन नंतर सुसाईड केलं. त्या सुसाईडचं कारण अद्यापही आमच्या मुंबई पोलिसांना सापडलेलं नाही. शोध घेतायत, सगळं बघतायत. त्या आई वडिलांच्या शोकामध्ये किंवा दुःखामध्ये आम्ही सामील आहोत, कारण मी एक आई आहे. एक आपलं ऐन तारुण्यात येणारा मुलगा इतक्या क्षुल्लक गोष्टींनी त्याचा जीव गेला आहे, तर त्या आई बाप वडिलांना किंवा त्याच्या नातेवाईकांना नेमकं काय वाटत असेल याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. सरकारमध्ये असलेले लोक हे विसरतायत वाटत असेल याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. सरकारमध्ये असलेले लोक हे विसरतायत का की ते पुत्र शोकाने मग्न आहेत, किंवा ते पुत्र शोकामध्ये असताना त्यांच्या पुत्राच्या मरणाचं राजकारण ज्या गोष्टीवर करतायत काय, तर ते सगळ्यांना माहिती आहे ते राजकारण काय करतायत. आज आमच्या बाळासाहेबांच्या स्मृतीतळावर गेले. चला, हे तर नक्की झालं की बाळासाहेबांशिवाय यांचं पान महाराष्ट्रात हलू शकत नाही. आणि ज्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या गेले, त्यांच्या मुलाचं किंवा त्यांच्या पुतण्यांचं अख्ख्या महाराष्ट्रात देशात कसं नाव खराब होईल याच्याकडे लागलेले आहेत. अरे सत्ता बत्ता पैसा सगळं तुमच्याकडे, जे कोणी आहेत ते शोधून आणा. आणि मग असं म्हणावंसं वाटतं, यांना कुणकुण लागली आहे का की ते भाजपाचेच कार्यकर्ते आहेत. त्या सगळं आमच्यावर शेकवण्याचा मुळात कोणाचाही कार्यकर्ता असू दे जो किंवा नसेल, नागरिक असेल, ते शोधून काढा. त्या मुलाला खऱ्या अर्थाने किमान न्याय द्या. आणि त्याच्या आई वडील, कारण उभारती काठी होती, तारुण्यातला मुलगा, त्याच्याकडनं अपेक्षा होत्या त्याच्या कुटुंबाच्या, त्या सगळ्याचा एका मिनिटात चक्काचूर झाला. ते त्यांना सांत्वन करायचं सोडून नको त्या गोष्टी करतायत. कुठलं इतकं घाणेरडं राजकारण. मी वारंवार म्हणते, साधू कांड हे पण तुम्हीच केलेलं कांड होतं. पण तुम्ही त्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते, त्याच्यातला जो चौधरी आहे त्याला पदरात घेतला कोणी? तुम्ही आता दाखवताय की आम्ही नाही, पण ते घेतलाच का? तर तो आरोपी होता, तुमच्या मते त्यांनी कांड केलं होतं, पण घेतला का? म्हणजे तुम्ही जे कराल ते सगळं बरोबर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.